मित्रांनो, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत नाही का की खरंच आपल्या संजू सॅमसन सोबत एकदम चुकीचं होत आहे. प्रत्येक वेळेस अभिषेक शर्माला संधी दिली जात आहे आणि संजूला बाहेर केलं जात आहे. आजच्या सामन्यामध्ये पण तेच घडलं. संजू बाहेर, अभिषेक शर्मामध्ये. पहिले 5 सामने पाहू शकता तुम्ही अभिषेक शर्माचे. प्रत्येक सामन्यामध्ये तो आपल्याला फेल ठरताना दिसत आहे आणि त्याला संधी का दिली जात आहे. प्रत्येक वेळेस तेच घडत आहे. आजही संजू आपल्याला खेळताना दिसला नाही, त्या ठिकाणी अभिषेक शर्माला संधी दिली गेली. अभिषेक शर्मा आपल्याला खेळताना दिसला आणि अभिषेक शर्माने या सामन्यामध्ये पण काय कामगिरी करून दाखवली. यार, मागचे 5 सामने काढाय गेले ना, आता अभिषेक शर्मा एकाही सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन देताना दिसत नाही. मग त्याला संधी का दिली जात आहे. नक्कीच यार, अभिषेक शर्माला बाहेर बसवा. एका तरी नवीन टॅलेंटला संधी द्या, नाही तर संजूला खेळवा. संजूने फक्त 3 सामने खेळले आणि 3 सामन्यामध्ये 2 सामने चांगले खेळले आणि 1 सामना त्याने खराब खेळला, तर त्याला बाहेर करण्यात आलं. मग अभिषेक शर्मा तर शेवटच्या 22 सामन्यामध्ये एकही सामना चांगला खेळू शकला नाही. 22 सामन्यामध्ये 512 रन आहेत. 24चं ॲव्हरेज आहे आणि 24च्या ॲव्हरेजने 512 रन करणारा अभिषेक शर्मा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 2026मध्ये अभिषेक शर्माचं काही समजून असं झालं आहे. प्रत्येक वेळेस फेल ठरत आहे आणि यावेळेस पण अभिषेक शर्माने आपल्याला निराश केलेला आहे. यार, असं वाटत आहे की नक्कीच अभिषेकला बाहेर करा आणि संजूला संधी द्या. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि खरंच असं वाटतं का की पुढल्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा खेळताना दिसावा.